मित्रांनो नमस्कार. लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने महिला संभ्रमात आहेत. कारण लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2024 महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी 2025 मधील हप्ता हा दोन्ही महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याही अशाच प्रकारे 25 ते 28 तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली. एकीकडे विरोधाकडून ही योजना बंद होणार असल्याची बोलली जात असताना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि त्या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. अपात्र महिलांची संख्या 9 लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्र हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. तर हे होते मित्रांनो लाडकी बहीण योजना बद्दलची नवीन माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.